फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जबरदस्त आक्रमक झालेले आहेत. ते असं म्हणतात की अमेरिका मित्र राष्ट्रापासून दूर चाललेला आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवताना दिसतोय. मॅक्रोन जे काही म्हणाले ते स्वतः ट्रम्प यांनी मान्य केलेलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सला त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ट्रम्प अत्यंत स्पष्टपणे म्हणाले की मी आंतरराष्ट्रीय कायदे पाळत नाही. मी आंतरराष्ट्रीय कायदे पाळू शकलो असतो, परंतु त्याची व्याख्या तुम्ही कशी करता याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे ट्रम्प यांच्या मनासारखी जर व्याख्या केली तरच ट्रम्प आंतरराष्ट्रीय कायदे मानणार, अन्यथा मानणार नाहीत. आणि ट्रम्प पुढे जाऊन असं सांगतात, मी दोनच गोष्टींचं ऐकतो, एकतर माझी नैतिकता. आता ट्रम्प यांची नैतिकता सगळ्यांना माहिती आहे. ते मुनीर यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवण करतात, व्हाईट हाऊसमध्ये दहशतवाद्यांसाठी रेड कार्पेट अंतरतात. ही ट्रम्प यांची नैतिकता आहे. तर ट्रम्प असं म्हणतात की माझी नैतिकता आणि माझं मन मला जे सांगेल तेच मी ऐकत असतो. म्हणजे ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल तेच ट्रम्प करणार. व्हेनेझुएलावर आक्रमण करून तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना उचलून आणणं ही ट्रम्प यांची नैतिकता आहे आणि जगाच्या हे लक्षात आलेलं आहे.